मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत आणि पुढच्या 24 तासात मुंबईच्या वेशीवर मराठ्यांचं वादळ धडकणार आहे। जरांगेंच्या आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत। सध्या जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यामध्ये ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जरांगेंचं स्वागत केलं जात आहे। आणि मनोज जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यामध्ये दाखल झालाय। पिंपरी चिंचवडमधून पहाटे 4 वाजता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालाय। तसंच जरांगेंचा मोर्चा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावर त्यांचं स्वागतही करण्यात येत आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय मिकी घई यांनी। मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि आता जर बघितलं तर पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील अजून सुद्धा मोर्चात जागोजागी त्यांचं स्वागत होतोय। दादा मला विचारायचंय, खरं तर ही ताकद कुठून येते? जवळपास सकाळी 8 वाजता तुम्ही सुरू झालाय, आता पहाटेचे 4 वाजतायत, अजून सुद्धा तुम्ही लोणावळ्यात पोहोचलेले नाही, अजूनही पिंपरीतच आहात। जागोजागी लोकांची गर्दी आहे, महिला आहेत, लहान मुलं आहेत, ते तुमचं स्वागत करतायत, अजूनही फटाके वाजतायत। समाजाचं वृत्त हातात घेतलं म्हणल्याच्या नंतर आपण कुठलाही सोयीनुसार वागायचं नसतं। आम्ही स्वतः बघतोय, आज दुपारी देखील तुम्ही चालत्या गाडीमध्येच या टपावर बसून जेवलात आणि म्हणजे आता रात्री सुद्धा जेवला की नाही असं माहित नाही। म्हणजे सगळे लोक तेच म्हणतायत, ही ताकद आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा मोर्चा नेताय। ताकद म्हणजे काय, शेवटी समाजाचं बळ आणि माणसाला मनातून इच्छा लागते कुठलं काम करायला। जर त्याला शिकाऊ काम करायचं सांगितलं तर शिकावून तो नाही करू शकणार, त्याला मनातूनच पेट घेतलेला लागतो किंवा जिद्द लागते की हे काम आपल्याला पार पाडायचं, त्यावेळेस माणूस कधीच मागं पुढे नाही बघत। कोर्टाने देखील, हायकोर्टाने देखील तुम्हाला काहीसं बजवलेलं आहे, ते तुम्हाला पोचलंय काही? म्हणजे या संदर्भात तुमचे काही वकील कोर्टात जाण्याची तयारीत आहेत, काय तयारी केली आहे, कसं असणार आहे पुढची दिशा? पत्रकार बांधवाच्या माध्यमातूनच माहिती मिळाली मला ती, त्यामुळं न्याय मंदिराने न्याय केलाय, पण न्यायाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत। काही जरी आलं तरी न्याय मंदिर आम्हाला सुद्धा न्याय देणार, कारण आमचे वकील जातीलच ना। काय विषय आहे, आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, आम्हालाही आमच्या मनासारखा न्याय मिळेल 100%, कारण लोकशाही मार्गाने शांततेत कायद्याच्या सगळ्या नियमाच्या अधीन राहून आम्ही पण काम करतोय। न्याय मंदिर आम्हाला सुद्धा न्याय देणार, असं होऊ शकत नाही की जनतेच्या बाजूने न्यायालयाने, न्याय मंदिर न्यायच करणार, आमच्या बाजूनच करणार। म्हणजे तुम्ही ठाम आहात की तुम्ही 26 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार या संपूर्ण मराठा बांधवांसोबत? 100% पोहोचणार। तारीखच या असं झालं तर मागं पुढे होती काय नसतं। 26ला पोहोचणार म्हणजे पोहोच, गाडीच पळाना तर कसं जाऊ? गाडीच पळाना, मी 2 घंट्यात जाऊ आम्ही मुंबई, पण गाडीच पळत नाही, लोकच इतके आहेत। आणि आपण बघू शकतो कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि हे सगळे बांधव मुंबईच्या दिशेने, अजूनही हा जो संपूर्ण मोर्चा आहे तो पिंपरीत आहेत आणि अजून किती वेळ लागेल लोणावळ्याला पोहोचायला हे देखील सांगता येणार नाही, अशी परिस्थिती या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात दिसते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा पिंपरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।